भरतीसाठी जे काही परीक्षा आहे मित्रांनो, त्याची तारीख या ठिकाणी डिक्लेअर झालेली पहा. त्यामुळे आता आपल्या हातामध्ये फक्त या ठिकाणी मोजके दिवस म्हणजे एकदम मोजके दिवस बाकी आहेत. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपला हा व्हिडिओ नक्की बघा. यामध्ये आपण IMPSशी रिव्हिजन करण्यासाठी जे काही महत्त्वाचे पॉइंट आहेत, ते आपण या ठिकाणी इन्क्लूड केलेले आहेत पहा. आणि मित्रांनो सर्वात महत्त्वाची सूचना म्हणजे काय आहे, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या व्हिडिओची PDF तुम्हाला मिळणार आहे पहा. तर आपण एक स्पेशल केंद्र प्रमुख भरतीसाठी WhatsApp ग्रुप तयार केलेला आहे. त्याची लिंक मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण टाकलेली पहा. डिस्क्रिप्शन बॉक्स तुम्ही ओपन करा किंवा जो काय आपला या ठिकाणी मोबाईल नंबर दिसतोय मला त्या ठिकाणी SMS करा. मी तुम्हाला त्या ठिकाणी ॲड करून टाकेल. केंद्र प्रमुख भरतीसाठी एक स्पेशल WhatsApp ग्रुप तयार केलेला आहे पहा. तर चला मित्रांनो या ठिकाणी प्रत्येक प्रश्नासाठी आपल्याला 3 सेकंद मिळतील. 3 सेकंदामध्ये आपल्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे कमेंट बॉक्समध्ये. आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे पहा. ही एक टिंब केंद्रीय प्रक्रिया आहे. काय प्रश्न आहे? अध्यापन ही एक टिंब केंद्रीय प्रक्रिया आहे. चला द्या उत्तर. आपल्याला 3 सेकंद मिळतील. बरोबर आहे सगळ्यांचं मित्रांनो. अध्यापन मित्रांनो काय पहा, ही एक द्विकेंद्री प्रक्रिया आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे बघा. विद्यार्थ्याच्या अध्ययनाला मार्गदर्शक आणि पूरक ठरतील अशा सर्व कृतीचा समावेश कशामध्ये होतो? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ड अध्यापनामध्ये होतो पहा. लक्षात ठेवा, सर्व कृतीचा समावेश कशामध्ये होतो? अध्यापनामध्ये. याचं योग्य उत्तर होईल पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3. अध्ययनार्थासाठी मार्गदर्शक, पूरक आणि प्रेरणादायी ठरणारी कृती म्हणजे टिंब होय. तो कोणती कृती मित्रांनो? ऑप्शन क्रमांक ब अध्यापन ही जी काही कृती मित्रांनो, याचं योग्य उत्तर होईल पहा. लक्षात ठेवायचं आहे अध्यापन. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, विद्यार्थ्याच्या अध्ययनाला प्रवृत्त करणारी कृती म्हणजे टिंब होय. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक अ अध्यापन होय. लक्षात ठेवा अध्यापन होय. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5 आहे. अध्ययनार्थाच्या वर्तनामध्ये बदल घडवण्याच्या उद्देशाने अध्ययनकर्ता अध्यापक यांच्यामध्ये घडून आलेली आंतरक्रिया म्हणजे टिंब होय. तर याच्यामध्ये कोणती आंतरक्रिया घडून येते तर त्याला मित्रांनो अध्यापन असं म्हणतात. लक्षात ठेवा अध्यापन ही टिंबची महत्वाची क्रिया आहे. तर मित्रांनो अध्यापन ही शिक्षकांची महत्वाची बघा क्रिया आहे पहा. लक्षात ठेवा शिक्षकांची. शिक्षक वर्गाध्यापनास सुरुवात करीत असताना वर्गाध्यापनाला सुरुवात करीत असताना सर्वप्रथम विद्यार्थ्याचे पूर्वज्ञान आणि अध्यापन पाठ्य घटकाची सांगड घालतात. हे विधान कसं आहे? तर मित्रांनो हे पूर्ण सत्य आहे पहा. लक्षात ठेवायचं आहे ऑप्शन क्रमांक पूर्ण सत्य विधान आहे पहा. प्रश्न क्रमांक 8 आहे बघा. अध्यापनादरम्यान विषय स्पष्टीकरणामध्ये शिक्षक विविध उदाहरणे दाखल्याचा वापर करतात. हे विधान टिंब आहे. तर मित्रांनो हे विधान कसं आहे बघा? ऑप्शन क्रमांक बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक बरोबर आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, वर्गाध्यापनादरम्यान विद्यार्थ्यांना विविध अध्ययन अनुभव देण्यासाठी शिक्षक शाब्दिक, अशाब्दिक, प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष अशा विविध अध्ययन अनुभवाचा वापर करतात. हे विधान कसं आहे? तर मित्रांनो हे विधान कसं आहे? ऑप्शन क्रमांक अ बरोबर आहे पहा. लक्षात ठेवा बरोबर आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, वर्गाध्यापनादरम्यान विद्यार्थी शिक्षक आंतरक्रियासाठी शिक्षक टिंब कृतीचा आधार घेतात. तर कोणत्या कृतीचा आधार घेतात? प्रश्न विचारणे, त्याच्यानंतर फळ्यावर लिहिणे म्हणजे फलक लेखन करून घेणे आणि सोमत मांडण्याची या ठिकाणी संधी देणे म्हणजे यापैकी सर्व. ऑप्शन क्रमांक ड यापैकी सर्व याचं योग्य उत्तर होईल पहा. केंद्र प्रमुख भरतीसाठी आपल्याकडे वेळ अत्यंत कमी आहे पहा. कमी वेळ म्हणजे एकदम बोटावर मोजण्याजोगे दिवस बघा फक्त राहिलेले आहेत आपल्याकडे. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी तुम्ही नक्की हा PDF घ्या पहा. फक्त 399 रुपयाला या ठिकाणी हा PDF असणार आहेत. या PDF मध्ये तुम्हाला टोटल 6000 प्रश्न भेटणार आहेत पहा. सर्व टॉपिक या ठिकाणी आपण कव्हर केलेले आहेत पहा. आणि मित्रांनो काय वाचावं कळत नसेल तर लवकरात लवकर सगळ्या शिक्षकांनी PDF घेऊन टाका पहा. वेळ फार कमी बघा. ही वेळ पुन्हा तुम्हाला मिळणार नाही. तर मित्रांनो लगेच फोनपेमध्ये जा. 9325230840 या नंबरला तुम्ही 399 रुपये पेड करा आणि त्याचा स्क्रीनशॉट त्याच नंबरला पाठवा. मी तुम्हाला 1 मिनिटामध्ये सगळ्या PDF पाठवून देईल पहा. आता इतका भारी चान्स आलेला आपल्याकडे. शेवटच्या ओव्हरमध्ये सुद्धा आपल्याला मॅच जिंकता येते. त्यामुळे आपण बघा या ठिकाणी हार मानायची नाही पहा. तुम्ही म्हणता दिवस नाही राहिले तर बघा तुम्हाला योग्य मटेरियल मी देणार आहे पहा. योग्य डायरेक्शन अभ्यास करा. यश नक्कीच आपल्या या ठिकाणी वाट पाहत आहे. त्यामुळे लवकरात लवकर सगळ्यांनी PDF घ्या पहा. फक्त 399 रुपयाला ही PDF असणार आहे. अतिशय IMP अशी PDF असणार आहे पहा. काही पण भरगतचं काही दिलं नाही पहा. जे पॉईंट टू पॉईंट या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे पहा सगळं योग्य डायरेक्शनने अभ्यास करण्यासाठी. त्यामुळे लवकरात लवकर सगळ्यांनी PDF घेऊन टाका पहा. वेळ फार कमी आहे आपल्याकडे. लगेच फोनपेमध्ये जा, पेमेंट करा आणि स्क्रीनशॉट पाठवा मित्रांनो. कारण की पहा शेवटच्या काळामध्ये चांगला अभ्यास होतो पहा. शेवटच्या ओव्हरमध्येच अभ्यास होतो. त्यामुळे फुल ताकद लावा पहा.
खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत पहा या ठिकाणी. तुम्ही जॉब करून सुद्धा या ठिकाणी चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकता आणि चांगल्या प्रकारे मुद्देसूद बघा या ठिकाणी आपण हे सगळे प्रश्न काढलेले आहेत पहा. ₹399 तुम्हाला हा जो काही नंबर आहे पहा या नंबरला सेंड करायचे आहेत. लवकरात लवकर घेऊन टाका. ही गेलेली वेळ परत येतच नाही पहा. पैसा आपण कधी पण कमवू शकतो परंतु गेलेली वेळ परत भेटणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर सगळ्यांनी PDF घ्या मित्रांनो. कारण की कमी वेळेमध्ये जास्त आउटपुट काढण्यासाठी आणि कमी वेळेत जास्त अभ्यास करण्यासाठी हे प्रश्न आपण एकदम IMP प्रश्न घेतलेले आहेत. अभ्यासक्रमानुसार पहा ₹399 तुम्हाला हे सगळे प्रश्न मिळून जाणार आहेत मित्रांनो. त्यामुळे लवकरात लवकर या नंबरला पेमेंट करा आणि याच नंबरला त्याचा स्क्रीनशॉट पाठवून द्या. अध्यापनाच्या माध्यमामधून शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये कौशल्याची रुजवणूक करतात. तर कोणत्या कौशल्याची रुजवणूक करतात? वाचन, लेखन, भाषण. मित्रांनो यापैकी सर्वच याचे योग्य उत्तर होईल. ऑप्शन क्रमांक ड यापैकी सर्वच. अध्यापन ही अध्यापन ही जशी एक कला आहे तसंच एक टिंबटिंब देखील आहे. तर मित्रांनो अध्यापन ही जशी एक कला आहे तसंच एक बघा शास्त्र आहे. पहा ऑप्शन क्रमांक ब शास्त्र. जी बाब एखाद्या प्रसंगाच्या, घटनेच्या किंवा वर्तनाच्या केंद्रस्थानी राहते तिला टिंबटिंब असं म्हणतात. तर मित्रांनो त्याला काय म्हणतात? तत्व असं म्हणतात. ऑप्शन क्रमांक ड तत्व असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, कार्यप्रेरणा म्हणजे कार्य करण्याची टिंबटिंब वय. तर मित्रांनो कार्यप्रेरणा म्हणजे कार्य करण्याची ऑप्शन क्रमांक क प्रेरणा वय. लक्षात ठेवा प्रेरणा. कार्यप्रेरणेमध्ये आंतरिक कार्यप्रेरणा आणि कार्यप्रेरणा याचा समावेश होतो. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बाह्य. मित्रांनो बाह्य प्रेरणा याचा समावेश होतो. अध्यापनादरम्यान शिक्षकांनी टिंबटिंब कार्यप्रेरणावर भर द्यावा. तर आंतरिक ऑप्शन क्रमांक आंतरिक प्रेरणेवर बघा या ठिकाणी भर द्यावा. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, शिक्षकांनी अध्यापनादरम्यान आंतरिक कार्यप्रेरणेवर भर देतानाच विद्यार्थ्यांनाही कार्यप्रेरित करण्याचे जे काही तथ्य अंगीकारावे हे विधान कसं आहे? तर मित्रांनो हे विधान कसं आहे? बरोबर आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, प्रश्न क्रमांक 18 आहे. अध्ययनार्थासाठी टिंबटिंब हे सर्वात प्रभावी कार्यप्रेरणा आहे. तर यशप्राप्ती ऑप्शन क्रमांक ड यशप्राप्ती याचं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न मित्रांनो, प्रश्न क्रमांक 19 आहे. अध्ययन अनुभवामध्ये प्रत्यक्ष अनुभव किंवा कृतीयुक्त अनुभव सर्वश्रेष्ठ असतात हे विधान कसं आहे? हे विधान मित्रांनो ऑप्शन क्रमांक ड पूर्णपणे या ठिकाणी सत्य आहे. मित्रांनो पूर्णपणे सत्य आहे. कृतीयुक्त अनुभवामुळे विद्यार्थ्यांची काय पक्क होण्यास मदत होते? तर मित्रांनो धारणा पक्की होण्यास ऑप्शन क्रमांक क धारणा पक्की होण्यास मदत होते. पहा प्रश्न क्रमांक 21 पहा, खालीलपैकी टिंबटिंब शिक्षण पद्धतीमध्ये कृतीयुक्त शिक्षणास महत्त्व दिलेलं आहे. तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ज्ञान चरणवाद, त्याच्यानंतर मूल उद्योगी आणि प्रकल्प पद्धती म्हणजे यापैकी सर्व मित्रांनो ऑप्शन क्रमांक ड योग्य उत्तर होईल. पहा शिक्षकांनी आपल्या अध्यापनामध्ये जेथे जेथे शक्य असेल तेथे अध्यापन पाठ्य घटकाचा टिंबटिंबशी समन्वय जोडण्यास प्रयत्न करावा. तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक क जीवन व्यवहाराशी. लक्षात ठेवा जीवन व्यवहाराशी. पुढचा प्रश्न मित्रांनो, शिक्षकास जर आपले अध्यापन प्रभावी असे वाटत असेल तर शिक्षकांनी अध्यापनासाठी टिंबटिंबची योग्य निवड केली पाहिजे. तर कशाची योग्य निवड केली पाहिजे? ऑप्शन क्रमांक ड अध्यापन पद्धतीची योग्य निवड केली पाहिजे. प्रश्न क्रमांक 24 आहे. अध्यापन पद्धती नीरस आणि कंटाळवाणी असल्यास अध्यापन काय होईल? तर बघा प्रभावी होणार नाही. बघा एकदम कंटाळवाणं जर शिकवणं असेल तर ते एकदम प्रभावी नसेल. पहा शिक्षक जे विषय शिकवतात त्या विषयाचे शिक्षकास असलं पाहिजे. तर परिपूर्ण ज्ञान असलं पाहिजे. पहा ऑप्शन क्रमांक क परिपूर्ण ज्ञान. प्रश्न क्रमांक 26 आहे बघा, जर शिक्षकाला विषयाचे सखोल ज्ञान नसेल तर अध्यापनादरम्यान शिक्षक टिंबटिंबमध्ये अपुरा पडतो. तर बघा आशय स्पष्टीकरणामध्ये बघा शिक्षक अपुरा पडतो. आशय स्पष्टीकरण. शिक्षकांनी आपल्या अध्यापनामध्ये जास्तीत जास्त कशाचा वापर करावा? तर शैक्षणिक साधनाचा या ठिकाणी वापर केला पाहिजे. कशाचा? शैक्षणिक साधनाचा. पुढचा प्रश्न मित्रांनो, दृक्श्राव्य आणि टिंबटिंब हे शैक्षणिक साधनाचे 3 महत्त्वपूर्ण प्रकार आहेत. तर बघा दृक्श्राव्य आणि दृक्श्राव्य ऑप्शन क्रमांक 1 याचं योग्य उत्तर होईल. शैक्षणिक साधनाच्या वापरामुळे अध्यापन अर्थपूर्ण, प्रभावी आणि टिंबटिंब बनवता येते. तर मनोरंजक ऑप्शन क्रमांक ड मनोरंजक या ठिकाणी याचं योग्य उत्तर होईल. ऑप्शन क्रमांक ड मनोरंजक. पुढचा प्रश्न मित्रांनो, विद्यार्थ्याच्या वर्तनामध्ये अपेक्षित वर्तन बदल घडवून आणणे हा टिंबटिंब प्रक्रियेचा मुख्य हेतू आहे. तर ऑप्शन क्रमांक ब अध्यापन. ऑप्शन क्रमांक ब अध्यापन याचं योग्य उत्तर होईल. पहा अध्यापन प्रक्रियेबद्दल उपयुक्त आणि सर्वसामान्य स्वीकारलेली तंत्रे किंवा नियम म्हणजे टिंबटिंब वय.
तर सूत्र ऑप्शन क्रमांक सूत्र याचे योग्य उत्तर होईल पहा. खालीलपैकी हे अध्यापन कार्यामधील सर्वात महत्त्वाचं आणि मूलभूत सूत्र आहे. तर कोणतं सूत्र आहे? तर ज्ञाताकडून अज्ञाताकडे ऑप्शन क्रमांक अ हे महत्त्वाचं आणि मूलभूत सूत्र आहे पहा. नवीन पाठाचा प्रारंभ करीत असताना टिंबटिंब अध्यापन सूत्र अत्यंत उपयुक्त ठरतं. तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ज्ञाताकडून अज्ञाताकडे याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक अ. पुढचा प्रश्न मित्रांनो, टिंबटिंब अध्यापन सूत्रामध्ये पूर्वी माहीत असलेल्या परिचित आशयाचा अपरिचित आशय अध्यापनासाठी दुवा म्हणून वापर करण्यात येतो. तर बघा ज्ञाताकडून अज्ञाताकडे याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक क ज्ञाताकडून अज्ञाताकडे. पुढचा प्रश्न मित्रांनो, विशेषण शिकवित असताना अगोदर नाम आणि सर्वनाम शिकवणे हे टिंबटिंब अध्यापन सूत्राचं उदाहरण आहे. तर कोणत्या अध्यापन सूत्राचं उदाहरण आहे? तर ज्ञाताकडून अज्ञाताकडे याचं योग्य उत्तर पहा ऑप्शन क्रमांक ब याचे योग्य उत्तर होईल पहा. प्रश्न क्रमांक 36 हे अध्यापनाच्या कोणत्याही विषयाची मांडणी कशी असावी हे समजण्यासाठी या अध्यापन सूत्राचा उपयोग होतो. तर कोणत्या अध्यापन सूत्राचा उपयोग होतो? सोप्याकडून बघा कठीणाकडे ऑप्शन क्रमांक सोप्या गोष्टीकडून अवघडाकडे. नेक्स्ट आहे बघा सोप्याकडून कठीणाकडे या अध्यापन सूत्रामध्ये काय अपेक्षित असतं? तर बघा सोपा व सहज समतोल असा भाग अगोदर सांगून अवघड वाटणारा भाग नंतर शिकवणे म्हणजे ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य उत्तर होईल पहा. गणितासाठी बघा गणित विषयासाठी भागाकार शिकवित असताना अगोदर वजाबाकी शिकवून त्यानंतर भागाकारची क्रिया समजून देणे हे कोणत्या अध्यापन सूत्राचं उदाहरण आहे पहा. म्हणजे अगोदर वजाबाकी शिकवली पाहिजे. तर मित्रांनो सोप्याकडून कठीणाकडे ऑप्शन क्रमांक ब सोप्याकडून कठीणाकडे. सर्वच शालेय विषयाच्या पाठ्यपुस्तकामध्ये आणि प्रत्यक्ष आकलनासाठी देखील कोणत्या अध्यापन सूत्राचा वापर अत्यावश्यक असतो? तर बघा सोप्याकडून कठीणाकडे याचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 40 हे ज्या बाबी आपण ज्ञानेंद्रियामार्फत अनुभवू शकतो त्याला कोणते अनुभव म्हणतात? तर मित्रांनो त्याला ऑप्शन क्रमांक क त्याला मूर्त अनुभव म्हणतात. भाषा विचारामध्ये सत्य, प्रेम, सौंदर्य, मांगल्य, आनंद, दुःख अशा कितीतरी टिंबटिंब संकल्पना आहेत. तर कितीतरी आणि कोणत्या संकल्पना आहेत मित्रांनो? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब अमूर्त. अमूर्त याचं योग्य उत्तर होईल पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, अगोदर विशेष स्वरूपाचं उदाहरण सांगून त्यानंतर त्यामागील नियम किंवा सूत्र समजावून सांगणे म्हणजे टिंबटिंब वय. तर मित्रांनो म्हणजे काय बघा विशेषाकडून सामान्याकडे याचं योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचं पहा विशेषाकडून सामान्याकडे. पुढचा प्रश्न मित्रांनो, विशेषाकडून सामान्याकडे या सूत्राचा उपयोग करून अध्यापन करण्याच्या पद्धतीला काय म्हणतात? तर मित्रांनो याला उद्गामी पद्धत असं म्हणतात. ऑप्शन क्रमांक उद्गामी पद्धत असं म्हणतात पहा. मराठी व्याकरणाच्या अध्यापनामध्ये अनेक उदाहरणे देऊन कर्तरी कर्मणी प्रयोग समजावून देणे म्हणजे टिंबटिंब वय. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक विशेषाकडून सामान्याकडे याचं योग्य उत्तर होईल पहा. सामान्याकडून विशेषाकडे या सूत्राचा उपयोग करून शिकवण्याच्या अध्यापन पद्धतीला टिंबटिंब असे म्हणतात. तर मित्रांनो काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक ब अवगामी पद्धत असं म्हणतात. ऑप्शन क्रमांक ब अवगामी पद्धत. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, सर्वसामान्य नियम किंवा व्याख्या अगोदर सांगून त्यानंतर त्यांच्या पुष्टीसाठी विविध उदाहरणे सांगणे म्हणजे टिंबटिंब वय. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सामान्याकडून विशेषाकडे याचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक अ. पुढचा प्रश्न मित्रांनो, अध्यापनादरम्यान अध्यापन आशा याचं चित्र विद्यार्थ्याच्या डोळ्यासमोर उभं करून त्यानंतर त्यातील तपशिलाकडे वळणे म्हणजे टिंबटिंब वय. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क पूर्णाकडून अंशाकडे. लक्षात ठेवायचं आहे ऑप्शन क्रमांक क पूर्णाकडून अंशाकडे. प्रश्न क्रमांक 53 बघा, कविता शिकवित असताना सर्वप्रथम संपूर्ण कविता विद्यार्थ्यांना वाचून दाखवून त्यानंतर कवितेमधील ओळी शब्द याचे सादरीकरण करणे म्हणजे टिंबटिंब वय. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क पूर्णाकडून अंशाकडे याचं योग्य उत्तर होईल पहा. अंशाकडून पूर्णाकडे या अध्यापन सूत्राचा उपयोग करण्यासाठी विद्यार्थ्याची टिंबटिंब विकसित होणं आवश्यक असतं. तर बघा तर्कशक्ती याचं योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, पर्यावरण विषयामधील परिसंस्था समजावून सांगत असताना प्रथम परिसंस्थेमधील सर्व घटकाची नावे सांगून त्यानंतर त्यामधील प्रत्येक घटकाची ओळख करून देणे म्हणजे टिंबटिंब वय. तर म्हणजे मित्रांनो अंशाकडून पूर्णाकडे याचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ड अंशाकडून पूर्णाकडे. पुढचा प्रश्न मित्रांनो, ज्ञानप्राप्तीचं अनुभवजन्य आणि असे दोन मार्ग उपलब्ध असतात. तर बघा तर्कशुद्ध ऑप्शन क्रमांक तर्कशुद्ध.
पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, पूर्णाकडून अंशाकडे हे अध्यापन सूत्र कोणत्या मानसशास्त्रावर आधारित आहे? तर कोणत्या बोधात्मक ऑप्शन क्रमांक क बोधात्मक मानसशास्त्रावर आधारित आहे पहा. बालवयामधील ज्ञानप्राप्ती ही टिंबटिंबवरती अवलंबून असते. तर मित्रांनो अनुभवावरती याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब. तार्किक विचारशक्तीचा संबंध बालकाच्या टिंबटिंब अंगाशी असतो. तर बौद्धिक अंगाशी असतो ऑप्शन क्रमांक ब बौद्धिक. कविता शिकवित असताना त्यातील भावविश्व आधी उलगडून त्यानंतर त्या कवितेमध्ये अंतर्भूत असलेले विचार मांडणे म्हणजे टिंबटिंबकडून टिंबकडे जाणे होय. तर मित्रांनो याचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक मानसशास्त्रीय दृष्टिकोनामधून तार्किक दृष्टिकोनाकडे जाणे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, शिक्षकाकडून विद्यार्थ्यांकडे जाणारा शाब्दिक माहितीचा ओघ म्हणजे टिंबटिंब होय. तर व्याख्यान मित्रांनो ऑप्शन क्रमांक व्याख्यान. व्याख्यान ही टिंबटिंबतर्फी आंतरक्रियेवर भर देणारी अध्यापन पद्धती आहे. तो ऑप्शन क्रमांक अ एकतर्फी आंतरक्रियेवर भर देणारी अध्यापन पद्धती पहा. व्याख्यानाच्या परिणामकारतेसाठी आवश्यक असते. तर काय आवश्यक असतं मित्रांनो? प्रस्तावनेची आवश्यकता असते. ऑप्शन क्रमांक प्रस्तावना. व्याख्यान अध्यापन पद्धतीचा सर्वात महत्त्वाचा उद्देश म्हणजे, तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर शिक्षकाचे वक्तृत्व कौशल्य विकसित करणे. बघा, शिक्षकाचं वक्तृत्व कौशल्य विकसित करणे, विद्यार्थ्याला शिकण्यास प्रेरित करणे आणि कमीत कमी वेळामध्ये अधिक माहिती म्हणजे ऑप्शन क्रमांक अ ब क या ठिकाणी योग्य पहा. टिंबटिंब या अध्यापन पद्धती संदर्भामध्ये आळशी माणसाचं ज्ञानप्राप्तीचं साधन अशी टीका केली जाते. तर मित्रांनो व्याख्यान याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक अ व्याख्यान. व्याख्यान अध्यापन पद्धतीचा सर्वात महत्त्वाचा फायदा काय आहे? तर मित्रांनो व्याख्यानामधून चरित्रात्मक भाग स्पष्ट करून सांगता येतो. टिंबटिंब या अध्यापन पद्धतीचं वर्णन कृतीचित्र असं देखील करण्यात येतं. तर दिग्दर्शन मित्रांनो याचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक क. टिंबटिंब या अध्यापन पद्धतीमध्ये एखादी प्रक्रिया किंवा कृती पायरीने प्रत्यक्षात प्रात्यक्षिक स्वरूपामध्ये करून दाखवण्यात येते. तर दिग्दर्शनामध्ये मित्रांनो याचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक क. औपचारिक शिक्षण पद्धतीमध्ये दिग्दर्शन अध्यापन पद्धतीचा वापर प्रामुख्याने कोणत्या विषयामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात येतो? तो ऑप्शन क्रमांक क शास्त्र. ऑप्शन क्रमांक ग शास्त्र. चर्चा म्हणजे टिंबटिंब संभाषण होय. तर बघा संचरित ऑप्शन क्रमांक ब संचरित याचे योग्य उत्तर होईल पहा. चर्चा या प्रकारामध्ये गटातील सदस्य आपल्या कल्पनाच्या मते माहितीची देवाणघेवाण करतात. तर कशाची देवाणघेवाण करतात? सहेतुक. ऑप्शन क्रमांक ब सहेतुक याचे योग्य उत्तर होईल पहा. प्रकल्प अध्यापन पद्धतीचं श्रेय कोणत्या तत्वज्ञानाकडे जातं? तर जॉन ड्युई. ऑप्शन क्रमांक ब जॉन ड्युई याचं योग्य उत्तर होईल पहा. प्रकल्प अध्यापन पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांनी केलेल्या कोणत्या अत्यंत महत्त्व असते? बघा कोणत्याला अत्यंत महत्त्व असतं? तर ऑप्शन क्रमांक क कृतीस. ऑप्शन क्रमांक ग कृतीस याचे योग्य उत्तर होईल पहा. टिंबटिंब या अध्यापन पद्धतीमध्ये अध्ययन समस्या निराकरण करता माहिती मिळवणे, प्रयोग करणे, स्थळाला भेटी देणे आणि तज्ज्ञांशी चर्चा करणे आवश्यक असतं. तर मित्रांनो प्रकल्प याचे योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक ड प्रकल्प. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, विविध प्रकारचे दगड संकलित करणे, मातीचे नमुने संकलित करणे, वर्तमानपत्रातील बातम्या, छायाचित्र, लेख संग्रहित करणे हा कोणत्या प्रकारचा प्रकार आहे? हा कोणत्या प्रकारचा प्रकल्प आहे असा प्रश्न आहे. तर मित्रांनो हा संग्रह याचे योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक संग्रह. प्रकल्प अध्यापन पद्धतीमुळे टिंबटिंब. प्रकल्प अध्यापन पद्धतीमध्ये टिंबटिंब. बघा यापैकी सर्वच बाबी साध्य होतात पहा. विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययनाची सवय लागते, नियोजनबद्ध आणि जबाबदारीचं कार्य करण्याची सवय लागते आणि संबंध भावना विकसित होते. म्हणजे यापैकी सर्व याचे योग्य उत्तर होईल पहा. खालीलपैकी अध्यापनाची सर्वात योग्य व्याख्या कोणती आहे? तर बघा विद्यार्थ्याचे अध्ययन आधुनिक आणि सुलभ करणे मित्रांनो याचे योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक क याचे योग्य उत्तर होईल पहा. टिंबटिंबनुसार अध्ययन अध्यापन प्रक्रियेमध्ये विविध कृती आणि उपक्रमांना महत्त्व प्राप्त झालं आहे. तो ऑप्शन क्रमांक ब कार्यवाद. लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन क्रमांक ब कार्यवाद याचे योग्य उत्तर होईल पहा. लक्षात ठेवा कार्यवाद. पुढचा प्रश्न आहे बघा, टिंबटिंब यांच्या मते कार्यप्रेरणा संबंध मानवी गरजांशी आहे. तर अब्राहम मास्लो याचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक अ अब्राहम मास्लो. शिक्षकांनी विद्यार्थ्यांचं टिंबटिंब मूल्यमापन करणं आवश्यक आहे.
तर बघा सातत्यपूर्ण सर्वकष लक्षात ठेवा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक ड सातत्यपूर्ण. आणि 81 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो, व्याख्यान पद्धतीची प्रमुख मर्यादा खालीलपैकी कोणती आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक ड बघा, शिक्षकाचे बोलणे एकसुरी असेल तर विद्यार्थ्यांना कंटाळा येतो. मित्रांनो हे काय बघा, प्रमुख मर्यादा आहे पहा. खालीलपैकी टिंबटिंब अध्यापन पद्धतीमध्ये ज्ञानाचा वास्तव जगाशी संबंध जोडल्यास जास्तीत जास्त वाव आहे. तर प्रकल्प मित्रांनो, ऑप्शन क्रमांक ब प्रकल्प. दिग्दर्शनाचा वापर टिंबटिंबमध्ये केला जातो. तर मित्रांनो प्रक्रिया आणि कृती दाखवण्यासाठी मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक अ, प्रक्रिया आणि कृती दाखवण्यासाठी. शुभमच्या शाळेत मुलांच्या मोबाईल वापरावरती लोकांना मतभिन्नता जाणून घ्यायची आहे, त्यासाठी त्यांनी कोणता प्रकल्प करावा? तर सर्वेक्षण, ऑप्शन क्रमांक ब सर्वेक्षण. खालीलपैकी कोणती पद्धती कृतीयुक्त कृतीचित्र म्हणून ओळखली जाते? तर मित्रांनो कोणती बघा, ऑप्शन क्रमांक क दिग्दर्शन. कोणती पहा, दिग्दर्शन. इतिहासातील बघा विश्वस्तरीय ठरलेल्या साधनाचा अभ्यास आणि उपयोग करणे याला टिंबटिंब असे म्हणतात. याला मित्रांनो ऑप्शन क्रमांक अ आधार असं म्हणतात. लक्षात ठेवा, आधार. आधार अध्यापन पद्धती ही प्रामुख्याने कोणत्या विषयाशी प्रमुख अध्यापन पद्धती आहे? तो ऑप्शन क्रमांक इतिहास मित्रांनो याचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक अ. वर्गामध्ये बसून विद्यार्थ्यांना दिलेले सहलीचे काल्पनिक अनुभव म्हणजे कोणती पद्धती वय? तर बघा ऑप्शन क्रमांक ब प्रवास पद्धती. ऑप्शन क्रमांक ब प्रवास पद्धती याचे योग्य उत्तर होईल पहा. टिंबटिंब या अध्यापन पद्धतीमध्ये प्रत्यक्ष प्रवास न करता जगातील वस्तूंच्या प्रवासाचं चित्र उभे केलं जातं. तर ऑप्शन क्रमांक ब प्रवास या अध्यापन पद्धतीमध्ये. चर्चा अध्यापन पद्धती, काय प्रश्न आहे पहा, चर्चा अध्यापन पद्धती ही विचाराने टिंबटिंब असणाऱ्या गटासाठी उपयुक्त असते. तर विचाराने परिपक्व असणाऱ्या गटासाठी उपयुक्त असते पहा. चर्चा अध्यापन पद्धतीसाठी वर्गातील विद्यार्थ्यांचे काय करणं आवश्यक असतं? तर 2 गटामध्ये विभाजन करणं याचं योग्य उत्तर होईल पहा. चर्चा अध्यापन पद्धतीमध्ये शिक्षकाची भूमिका कोणती असते? तर मित्रांनो मार्गदर्शकाची असते बघा. ऑप्शन क्रमांक अ मार्गदर्शक. नेक्स्ट आहे बघा, खालीलपैकी टिंबटिंब ही शिक्षक केंद्रित अध्यापन पद्धती नाही. तर स्वयं अध्ययन मित्रांनो लक्षात ठेवा, स्वयं अध्ययन. खालीलपैकी शिक्षक केंद्रित असणारी अध्यापन पद्धती कोणती आहे? तर व्याख्यान पद्धती मित्रांनो लक्षात ठेवा, व्याख्यान पद्धती. ऑप्शन क्रमांक क. नेक्स्ट आहे पहा, प्रश्न संपूर्ण व्हिडिओ पाहिला तुमचं अभिनंदन. तुम्ही एकदम जागृत आहात. आणि पहा या ठिकाणी तुम्ही प्रश्नाची क्वालिटी पाहिली, क्वांटिटी पाहिली कशा प्रकारची आहे. कुठल्याही प्रकारचा आपल्याला या ठिकाणी सिलेबसच्या बाहेरनुसार आपण प्रश्न घेतलेले नाही. पहा जे केंद्र प्रमुखसाठी ते सगळं तुमच्यासमोर मी मांडलेलं आहे. क्वालिटी पहा, क्वांटिटी पहा, PDF घ्यायलाच लागते पहा. आता आपल्याला काय करायचं आहे, लवकरात लवकर फोनपेमध्ये जा पटकन आणि लगेच या नंबरला बघा फोनपे करा. 93 25 23 0840 हा जो काही फोनपे आणि गुगल पे नंबर आहे, यावर तुम्ही 399 रुपये पेमेंट करा आणि याच नंबरला स्क्रीनशॉट पाठवा. पहा मी तुम्हाला 1 मिनिटामध्ये PDF पाठवून देईल. पहा लवकरात लवकर घ्या मित्रांनो. वेळ फार कमी पहा, कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी मी या ठिकाणी PDF बनवलेली पहा. कारण की पहा आता वेळ कमी बघा, कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आणि रिव्हिजन करण्यासाठी चांगल्या PDF आहेत. तुम्ही बघा कधी तुम्ही मोकळ्या वेळेमध्ये प्रवासामध्ये कुठेही हा PDF रीड करू शकता आणि एक एक मार्क आपला कव्हर करू शकता. बघा एक एक मार्क शेवटच्या हाती खूप महत्त्वाचं असतं. पहा ज्यांचं काम हुकलेलं एक एक मार्कहून 2-2 मार्कहून त्यांना विचारा त्याची किंमत काय असते. बघा एक एक मार्क जर आपण या ठिकाणी कमवला तर नक्कीच यश आपल्या पदरामध्ये पडणार आहे. त्यामुळे टाइमपास करू नका. नंतरून तुम्ही PDF घ्याल तुम्हाला होईल फायदा. परंतु आत्ता PDF घेतली तर तुम्ही 2-3 वेळेस ती वाचून काढाल, चांगल्या प्रकारे तुमचा या ठिकाणी फायदा होऊन जाईल. पहा कोणतीही चांगली गोष्ट असेल तर ते लगेच घेतली पाहिजे आपण टाइमपास नाही केला पाहिजे किंवा लय विचार पण नाही केला पाहिजे पैशाचा. बघा असे पैसे आपले कुठेही खर्च होऊन जातात आणि लगेच तुम्हाला या ठिकाणी फायदा होऊन जाईल. पहा 399 रुपये लगेच जा फोनपे गुगल पेमध्ये किंवा QR स्कॅन करा आणि लगेच पाठवा. मी तुम्हाला 1 मिनिटामध्ये सगळ्या PDF पाठवून देईल.